हाय फ्रेंड्स, काही एमर्जन्सीकरिता मी ना चालली आहे गावी आणि ट्रेनचं तिकीट तुम्हाला माहिती आहे की लवकर अवेलेबल होत नाही, असं एमर्जन्सीमध्ये अवेलेबल होत नाही. तर मी आज ट्रॅव्हल्सने चालले आणि मी शक्यतो कधी ट्रॅव्हल्सने जात नाही, कारण ट्रॅव्हलचा प्रवास मला सेफ वाटत नाही, मला पण आणि माझ्या घरच्यांना पण. तर आता झालेलं आहे असं सांगायचा मुद्दा असा की हजबंडनीच बोलले होते की ए सीचं आपण स्लीपरचं तिकीट काढतो, पण ए सी स्लीपरचं तिकीट आता सीझन चालू आहे तर 2000 रुपये होतं. तर मला शहाणपणा सुचला की कशाला 2000 रुपये, म्हणजे 4000 रुपये एका प्रवासात घालायचे. तर मी त्यांना बोललं की नाही राहू द्या, कशाला 2000चं तिकीट काढता, आपण विदाऊट ए सी जाऊ, अशी पण चालत्या गाडीमध्ये हवा लागतेच ना. आणि मग आता असं झालेलं आहे ना की ह्या कुत्सित प्रवृत्तीच्या नवरोबाने माझी जिरवण्यासाठी आता हे नॉन ए सीचं तिकीट काढलं आहे. आणि असं भयंकर गरम होत आहे ना, भयंकर म्हणजे सांगू पण शकत नाही आहे खूप. आणि गाडी सारखी थांबते चलत पण नाही, आणि वाट लागलेली पूर्ण. हे कंटिन्यू घाम येते, झोप तर येणार नाही आहे हे गॅरंटी आहे, पण बसवत सुद्धा नाही, इतकी भयानक गरमी होते. तर तुम्ही कधी जर पैसे वाचवण्यासाठी माझ्यासारखं करत असताना तर अजिबात करू नका, कारण मी तरी आता परत ही चूक करणार नाही. आणि भर थंडीमध्ये हा माणूस मला ए सीमध्ये घेऊन येते आणि आता एवढं गरमीमध्ये घेऊन आले त्याच्यामध्ये इतकं टेन्शन यायलं मला. काय रात्र माझी पूर्ण अशीच जाणार आहे बघा. आणि गाडी तर सारखी थांबते, कधी एकदाची मुंबईच्या बाहेर पडतो असं झालंय. कधी कधी मूर्खपणा अंगाशी येतोय. हे बघा घाम दिसतंय मस्त. तर नशीब माझं की हा फॅन घेऊन आले होते मी घरून, आणि मला वाटतं पूर्ण प्रवासाच्या भरोश्यावरच आता चालणार आहे. देखो तिनके का सहारा हा माझ्यासाठी तिनका बनलेला आहे आता.